होळीच्या रात्री करायचा एक खास आणि शक्तिशाली उपाय जो तुमच्या घरात लक्ष्मी मातेची कृपा नक्कीच घेऊन येईल आणि वर्षभर सुखसमृद्धी देण्यास मदत करेल. हा उपाय म्हणजे होळीच्या रात्री 4 मुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. पण तो कसा लावावा, यामुळे कोणते फायदे होईल आणि तो कोणत्या वेळेत करावा, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. असं म्हणतात की या उपायाने पैशाची हानी थांबते, धनाचा प्रवाह सुरळीत होतो, नजर दोष, दृष्ट, ग्रहबाधा, नकारात्मक ऊर्जा सगळी दूर होते. घरात किंवा दुकानात अडथळे, क्लेश कमी होतो, व्यापारात नोकरीत प्रगती होते, भाग्य जागृत होतं. म्हणून आपण हा 4 मुखी दिव्याचा उपाय होळीच्या रात्री आवर्जून करून पहा. या उपायासाठी लागणारं साहित्य म्हणजे मोहरीचं तेल आणि 4 वाती. शिवाय हा दिवा तुम्ही मातीचा लावू शकता किंवा पिठाचा सुद्धा लावू शकता. तर यासाठी साहित्य गोळा करायचं आहे. मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यायचा आहे, 4 वाती घ्यायच्या आहेत, भरपूर मोहरीचं तेल घ्यायचं आहे, जेणेकरून हा दिवा रात्रभर जळत राहील. पर्यायाने आपण थोडे लवंग, काळी मिरी, कुंकू किंवा काळे तीळ हे घेऊ शकता. आता हा दिवा कधी, कुठे, कसा लावावा, तर होळीच्या रात्री होलिका दहन झाल्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकता. घराच्या मुख्य दरवाजाबाहेर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. तो म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर ठेवू शकता, दाराच्या उजवीकडे किंवा समोर सुद्धा तुम्ही हा ठेवू शकता. याचबरोबर दुकान असेल, ऑफिस असेल तर तुम्ही गेट समोर हा दिवा लावू शकता. तर उत्तर दिशेला स्थिर जागी हा दिवा ठेवायचा आहे, जेणेकरून वारा लागून तो विझणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता हा उपाय कसा कराल, तर मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यात मोहरीचं तेल भरपूर भरायचं आहे, जेणेकरून तो रात्रभर पेटत राहील. 4 बाजूंनी 4 वाती लावायच्या आहेत आणि वात लावून प्रज्वलित करायच्या आहे. दिवा लावताना डोळे बंद करून लक्ष्मीनारायण किंवा माता कालिका यांना मनापासून प्रार्थना करायची आहे. यावेळी आपण काही सोपे शक्तिशाली मंत्र जप करू शकता, जसे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर किमान 11 किंवा 21 वेळा लक्ष्मी कृपेसाठी या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याकडे खूप विघ्न येत असेल तर या विघ्ननाशासाठी आपण ओम क्रीम कालिके सर्व विघ्न उच्चाट्य फट या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप सुद्धा 11 किंवा 21 वेळा करावा. मनात इच्छा करावी, हे माते माझ्या घरातून धनहानी थांबवा, विघ्न नष्ट करा, सुख समृद्धी आणि स्थिरता द्या, मी कृतज्ञ आहे. अशा प्रकारे आपल्या मनात जी काही इच्छा असेल आणि ज्या काही भावना असतील त्या लक्ष्मी मातेसमोर म्हणजे या दिव्यासमोर प्रकट कराव्यात आणि प्रार्थना करावी. त्यानंतर हा दिवा आपल्या घराच्या दारात ठेवून द्यावा. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा दिवा घराच्या मुख्य दाराबाहेर, उंबरठ्याच्या बाहेर, दाराच्या उजवीकडे किंवा समोर ठेवू शकता. दुकान किंवा ऑफिस असेल तर तिथे गेट समोर ठेवू शकता आणि उत्तर दिशेला एखाद्या स्थिर जागी हा दिवा ठेवायचा आहे, जेणेकरून वारा लागून तो विझू नये. शक्य असेल तर हा दिवा रात्रभर जळू द्यावा किंवा आधीच भरपूर तेल टाकून जोपर्यंत तो जळत राहील तो तसाच ठेवावा. त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विझलेला दिवा काढून जळत्या होळीत अर्पण करावा. आता अनेक जण होळीच्या राखीतून थोडी राख घेऊन घरात ठेवतात, कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तर तुम्ही सुद्धा हे करू शकता. आता या उपायाने खरा फायदा काय होतो, तर हा उपाय श्रद्धेनं केल्यास पैशाचा ओघ वाढतो, नजर दोष दूर होतो, घरात शांतता येते, व्यापार फुलतो आणि वर्षभर भाग्य साथ देतं. हा उपाय अनेक जण करतात आणि त्यांना फरकही जाणवतो. हा उपाय शुद्ध मनाने सकारात्मक विचार करून करावा. दिवा लावताना आधी सांगितल्याप्रमाणे त्याची पूजा करावी. शक्य असेल तर त्या दिव्यामध्ये हळद कुंकू वाहून काळे तीळ टाकावेत, काळी मिरी टाकू शकता किंवा लवंग सुद्धा टाकू शकता. हे उपाय शुद्ध मनाने सकारात्मक विचाराने करून करावे, नकारात्मक विचार टाळावे. फक्त प्रेम, आनंद आणि कृतज्ञता ठेवावी. प्रत्येक कुटुंबाची परंपरा वेगळी असते, म्हणून घरातील वडीलधाऱ्यांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन सुद्धा घ्यावा. होळीच्या सणात वास्तुशास्त्रानुसार असे अनेक उपाय सांगितले जातात, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, ग्रहदोष, नसरदोष, कौटुंबिक कलह दूर होतात आणि सुखसमृद्धी, धनप्राप्ती, स्थिरता येते. हे उपाय मुख्यतः होळीच्या दिवशी केल्यानं त्याची ऊर्जा अनेक पटींनी वाढते आणि आपल्याला अनेक पटींनी याचा लाभ होतो असं सांगितलं जातं. हे उपाय मुख्यतः होळीच्या दिवशी, होलिका दहनाच्या रात्री किंवा आधी किंवा नंतर सुद्धा केले जाऊ शकतात. आपापल्या सोयीनुसार आपण हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आणखी एक उपाय तुम्ही करू शकता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, कारण ही फाल्गुनी पौर्णिमा
दुप्पट लाभ देणारी मानली जाते. तर यावेळी होळीच्या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावावा, देवी लक्ष्मीला गुलाल आणि कुंकू अर्पण करावं, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं सांगितलं जातं. शिवाय होळीच्या दिवशी विशेष वस्तू आणू शकता. हळकुंड पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून तिजोरीत ठेवावं. चांदीचा कासव आणला असेल तर स्थिरता आणि आर्थिक वृद्धीसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे अशा वस्तू सुद्धा होळीच्या दिवशी तुम्ही घरी आणू शकता. होळीत नकारात्मक वस्तू जसे घरातून ओवाळलेली वस्तू, काळी मोहरी, लोखंड इत्यादी टाकावं. यामुळे संकट, दृष्टबाधा नष्ट होतात असंही सांगितलं जातं. आणि होळिका दहनानंतर थोडीशी राख घरी आणावी, तिजोरीत ठेवावी. यामुळे धनप्रवाह वाढतो. किंवा काळी मोहरी मिसळून घराभोवती शिंपडावी. यामुळे नजर दोष निवारण होतो. होळीच्या अग्नीसमोर धूप, कापूर, हळद ठेवावी, ज्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदण्यास मदत होईल. सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मकता संपून चांगलं वातावरण निर्माण होण्यास नक्कीच मदत मिळेल. तर होळीच्या दिवशी आपण हे काही साधे सोपे उपाय करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगले फायदे अनुभवायला नक्कीच मिळतील. हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.